नमस्कार मित्रांनो, बघा कालचं लेक्चर आपलं झालं नाही बरोबर का? कारण की काल टेक्निकल विषयामुळे काहीतरी अडचण आली होती आणि त्यामुळे आपलं लेक्चर शूट झालं नाही मित्रांनो. त्यासाठी सरकडून मी माफी मागतो. चला ठीक आहे. बघा तर आज आपण काय शिकणार आहोत? बुद्धिमत्ता बरोबर का? आता बुद्धिमत्तामध्ये पहिलं प्रकरण असणार आहे तुमचं कॅलेंडर. कॅलेंडर माहिती ना सर्वांना बरोबर ना? आपल्या घरी लावलेलं असतं कॅलेंडर. मग त्याच्यामध्ये आपले महिने असतात, जानेवारी फेब्रुवारी असे महिने असतात बरोबर का? एक लक्षात घ्या, कोणता वार केव्हा येतो याचे आपण काढायचं शिकणार आहोत. म्हणजे समजा इथून 35 दिवसानंतर कोणता वार येईल, 40 दिवसानंतर कोणता वार येईल. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला काढायचं शिकायचं आहे. समजतंय ना मी काय म्हणतोय? तो इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. चला तर मग बघा, पहिले आपण कॅलेंडरची बेसिक माहिती बघू. पूर्ण जेवढी बेसिक माहिती तेवढी बेसिक माहिती बघू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. मग तुम्ही पहिले बेसिक माहिती बघून घ्या कॅलेंडरची. पहिले आपण इथं सर्व महिने लिहिलेत बरोबर का? किती महिन्यात आपले एकूण 12 महिने आहेत बरोबर का? 12 महिने आहेत. आता 12 महिन्यांमध्ये कोणता महिना किती दिवसाचा असतो हे पण आपल्याला बघायचं आहे. चला इकडे लक्ष द्या. बघा इथं जानेवारी बाळांनो, जानेवारी हा 31 दिवसाचा असतो. ओके, हा तुमचा काय आहे? महिना आणि हे तुमचे दिवस बरोबर का? हा चला, महिना जानेवारी म्हणजे जानेवारीला किती दिवस? 31 दिवस. फेब्रुवारीला 28 किंवा 29 दिवस. सर असं का बरं? 2 महिने येतात म्हणजे त्या दोन या फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 तारखा असं का बरं की 28 आणि 29? तर ते बघू आपण. बघा हा जो बाळांनो 28 दिवसाचा फेब्रुवारी असतो तो जो साधा वर्ष असतो. ते साधा वर्ष काय असतं ते पण तुम्हाला मी पुढे सांगतो. बघा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा म्हणजे कोणता वर्ष? साधा वर्ष. कोणता? साधा वर्ष. आणि 29 दिवसाचा राहिला म्हणजे कोणता वर्ष? लीप वर्ष. कोणता वर्ष? लीप वर्ष. हे पुढे सांगतो मी तुम्हाला, साधा वर्ष आणि लीप वर्ष काय ते पुढे येईल. त्यानंतर बघा मार्च 31 दिवसाचा, एप्रिल 30 दिवसाचा, मे 31 दिवसाचा, जून 30 दिवसाचा, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. हे महिन्यांचे आपले काय आहेत? एवढे दिवस असतात. ओके, हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे कारण की तुम्हाला एक्झामला येणार आहे. म्हणजे असं नाही विचारणार की डिसेंबर महिना किती दिवसाचा, असं नाही. आपल्याला एक उदाहरण राहील आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर इकडे बघा, तुम्हाला वाटलं तुम्ही की साधा वर्ष आणि लीप वर्ष मध्ये काय फरक आहे, तर तो बघू आता आपण. बघा साधा वर्ष म्हणजे काय बाळांनो? की ज्या वर्षाला शेवटून 2 अंकांना 4 ने भाग जात नाही. सर म्हणजे काय? काहीच कळत नाही. इकडे वस्तू बघा. आता बघा या 2011 आहे ना बरोबर का? 2011 घेतला मी. शेवटचे 2 अंक काढायचे बाळांनो. किती? 2 अंक. सर 2 अंक काय येतं? 11. 11ला कशाने भाग द्यायचं? 4 ने. 4 ने भाग जाते का पूर्ण? म्हणजे 4च्या पाड्यात 11 येतो का? सर नाही येत. म्हणजे हा तुमचा साधा वर्ष. कोणता वर्ष? साधा वर्ष. त्यानंतर पुढं 2015. काय? 2015. शेवटचे 2 अंक काय आहेत? 15. मी 15ला 4 ने भाग जाणार आहे का? सर अजिबात जात नाही बरोबर का? कारण की 4च्या पाड्यात 15 येतो का? सर नाही येत. म्हणजे हा साधा वर्ष. त्यानंतर 2017. बघा 2017 मध्ये शेवटच्या 2 अंक काय निघतील? 17. 4च्या पाड्यात 17 येतो का? सर नाही येत. 4 चौक 16 येतो. 16 येतो पण 17 येत नाही. म्हणजे हा साधा वर्ष. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही, कशाने 4 ने भाग जात नाही, तो असतो साधा वर्ष. कोणता वर्ष असतो? साधा वर्ष. आणि एक बाळांनो लक्षात ठेवा, साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो. इथं बघा लक्षात, साध्या वर्षात 4 ने भाग जात नाही. त्यानंतर इथं कुठे गेलं? हा बघा फेब्रुवारी महिना हा साध्या वर्षामध्ये 28 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा. व्यवस्थित आलं लक्षात? चला पुढं. त्यानंतर लीप वर्ष. मग लीप वर्ष सर काय? ते आता लीप वर्ष म्हणजे त्याचे उलट काय? साध्या वर्षाच्या उलट. म्हणजे लक्षात घ्या, इथं बघा मी काय लिहिलंय? 2012. 2012 बरोबर का? आता 2012 मध्ये एक लक्षात घ्या बाळांनो, शेवटचे 2 अंक काय आहेत? सर 12 आहे. काय आहेत? 12. मग मला एक सांगा, 4च्या पाड्यात 12 येतो का? सर येतो. 4 त्रिक 12. म्हणजे बघा 4च्या पाड्यात 12 येतोय म्हणजे 2012 हा आपला कोणता वर्ष आहे? लीप वर्ष. कोणता वर्ष आहे? लीप वर्ष. लक्षात ठेवा. लीप वर्ष कळलं का? ओके, व्हेरी गुड. त्यानंतर आणखी एक लक्षात घ्या बाळांनो,
2016 पुढं काय घेतला मी 2016. आता 2016 मध्ये मला सांगा शेवटचे दोन अंक काय निघतील सर 16 निघेल. मग 16ला 4 ने भाग जातो का 4च्या पाड्यात येतो का मग येतो ना सर 4 चौक 16 म्हणजे 2016 हा लीप वर्ष आहे. त्यानंतर 2020 शेवटचे अंक 20 ओके 4च्या पाड्यात येतो का मग सर येतो ना 4 पंचे 20 म्हणजे हा लीप वर्ष. म्हणजे बाळांनी एक लक्षात घ्या ज्याला 4 ने भाग जात नाही ओके म्हणजे जो वर्ष दिलाय त्याला जर 4 ने भाग जात नसेल तर तो साधा वर्ष आणि जो वर्षाला 4 ने भाग जातोय म्हणजे तो कोणता लीप वर्ष. ओके मग तुम्हाला एक लक्षात ठेवायचं काय की लक्षात ठेवायचा हा जो फेब्रुवारी महिना आहे ओके साध्या वर्षामध्ये हा 28 दिवसाचा आहे. किती 28 दिवसाचा. आणि हा जो फेब्रुवारी महिना आहे तो लीप वर्षामध्ये किती दिवसाचा आहे 29 दिवसाचा आहे. किती 29 बघा 28 आणि 29 लिहिलंय ना मी. म्हणजे लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा आणि साध्या वर्षामध्ये 28 दिवसाचा. हे तुम्हाला माहित होतं का नाही ना आता माहित झालं बरोबर का. ओके आणि एक लक्षात घ्या बाळांनो इथं आमची लिहिलंय मी बघा लीप वर्षाला 4 ने भाग जातो. ओके 4 ने भाग जातो लीप वर्षाला. लीप वर्ष दाखवली मी तुम्हाला 2012 2016 2020. त्यानंतर साध्या वर्षात 4 ने भाग जात नाही. साध्या वर्षाला 4 ने भाग जात नाही जसं 2011 2015 2017. ओके आता एक लक्षात ठेवायचं दर 4 वर्षात काय म्हटलं मी दर 4 वर्षात लीप वर्ष येतो. काय येतो लीप वर्ष किंवा दर 4 वर्षात किंवा दर 4 वर्षात. म्हणजे एक्झाम्पल सर मला उदाहरण सांगा बरं बघा 2012 बरोबर का शेवटी 12 आहे ना 4च्या पाड्यात होते 12 म्हणजे हा कोणता वर्ष तुमचा लीप वर्ष आहे सर लीप वर्ष बरं का. त्यानंतर पुढे सांगा 2000 काय येईल 13 त्यानंतर 2014 त्यानंतर 2015 आणि त्यानंतर 2016. तर बाळांनी एक लक्षात घ्या हा 2012 म्हणजे हा 12 लीप वर्ष आहे. 13 4 ने भाग जातो का 13च्या पाड्यात ओके 4च्या पाड्यात 13 येतो का नाही सर म्हणजे हा साधा वर्ष आहे. 4च्या पाड्यात 14 येतो का नाही सर म्हणजे हा साधा वर्ष आहे. 4च्या पाड्यात 15 येतो का नाही सर हा साधा वर्ष आहे. आणि 4च्या पाड्यात 16 येतोय का म्हणजे हा लीप वर्ष आहे. म्हणजे बरोबर दर तुम्हाला 4 वर्षांनी काय भेटतो लीप वर्ष भेटतो बघा 1 2 3 4 बरोबर. आता इथून डायरेक्ट 2016 नंतर केव्हा येईल 2020 ला येईल. केव्हा येईल 2020 ला. ओके ही सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आहे बाळांनो हे तुम्हाला युट्यूबला भेटेल आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे कारण की याच्यावर तुमचे क्वेश्चन डिपेंड आहेत. ओके हे जर जमलं तुम्हाला तर पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक जमतात. ओके आणि तुम्हाला काही गोष्टी पाठ करायचे आहेत काय जसे महिन्यात आपले ओके कोणत्या किती दिवसाचे हे पाठ करा. त्यानंतर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा साधा वर्ष म्हणजे काय 4 ने भाग जात नाही. लीप वर्ष म्हणजे काय 4 ने भाग जातो. या दोन गोष्टी पाठ ठेवा. आणि इथं फक्त आपल्याला माहित पाहिजे की लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असतो आणि साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो. एवढं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर मग याच्यावर आपण पुढे क्वेश्चन घेणार आहेत. ओके हे लिहून घ्या पटापट व्हिडिओ स्टॉप करून मग पुढे सांगतो. स्टॉप कर फक्त. चला बाळांनो तर आता तुमच्यासाठी मी एक क्वेश्चन घेऊन आलोय. तो क्वेश्चन बघा आपण आता एक साधा क्वेश्चन घेतलाय. खूप साधा क्वेश्चन का बरं घेतला की तुम्हाला थोडंफार चांगलं समजावं. ओके त्यानंतर मग आपण थोडे टिप मध्ये जाऊ पुढं. हा चला तर मग प्रश्न 1 नंबर आपला प्रश्न नंबर 1 काय प्रश्न बघा लक्ष द्या इकडं बाळांनो. 5 मार्च 2011 ला गुरुवार आहे. ओके कोणता वार आहे गुरुवार म्हणजे कोणत्या तारखेला 5 मार्च 2011 ला. तर 23 मार्च 2011 ला कोणता वार येईल म्हणजे काय 23 मार्च 2011 ला कोणता वार येईल हा प्रश्न केला गेलाय. मग हा प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचे ते सांगतो बघा लक्ष द्या इकडं. आता मला एक सांगा बाळांनो इथं वर्ष 2011 आहे इथं काय 2011 आहे. दोघं कसे आहेत सारखे आहेत. मग घ्यायचं का नका घ्या सर. फक्त मग काय करायचं आपल्याला एक लक्षात घ्या. ओके इथं महिना पण सारखा आहे महिना पण सारखा आहे मार्च घ्यायचा का नाही सर. फक्त तारीख काय दिली तुम्हाला इथं 5 आणि इथं 23. ते एक बाळांनो लक्षात घ्या या 23 मधून हा 5 वजा करायचा. काय करायचा वजा करायचा. कसं सांगतो बघा 23 मधून 5 वजा करू 23 लिहिला त्याच्यामधून 5 काय करायचं आपल्याला वजा. 23 मधून 5 गेले किती उरणार आहेत बरं माइंड मध्ये विचार करा. 23 मधून 5 गेले तर सर 3 ते 2 म्हणजे 18 बरोबर का. किती उरत आहेत 18.
नाही समजत असेल बाळांनो तर आपली मायनस पद्धत आपण शिकलो, वजाबाकी कसं करतो ते शिकलो, बरोबर का? 3तून 5 जाणार नाही, 1 घ्या, झाले 13. 13 मधून 5 गेले किती उरतील? 18. 2कडून 1 घेतला होता ना, म्हणजे ते किती राहिला? 1. हा 1 म्हणजे किती वजाबाकी आली आमची? सर 18 आली. किती आली? 18. आता एक लक्षात ठेवा बाळांनो, दर 7व्या दिवशी आठवडा, म्हणजे आता समजा आज जे रविवार आहे तिथून पुढच्या 7व्या दिवशी काय असेल? रविवारच असेल. म्हणजे दर 7व्या दिवशी तोच वार येतो, दर 7व्या दिवशी तोच वार येतो. येते का लक्षात? दर 7व्या दिवशी तोच वार येतो. ते एक लक्षात ठेवा. जेव्हा 18 आपली वजाबाकी आलेली आहे, बरोबर का? 18 वजाबाकी आली आहे, याला कंपल्सरी काय म्हणते बाळांनो? कंपल्सरी 7ने भाग द्यायचं. कशाने भाग द्यायचं? 7ने भाग द्यायचं. मग भाग दिवसाला 7 1 7, 7 दुने 14 सर. ओके, आता तुम्ही घेतली 7 दुने 14. काय घेतली? 7 दुने 14. ओके, इथं 2 घेतला. आता 18 आणि 14, कारण की पाडा कुठपर्यंत म्हटलं तुम्ही? 14 पर्यंत. मग 14 पर्यंत म्हटला ना, मग तो 14 आणि 18, 14 आणि 18ची वजाबाकी करायची. मग 18तून 14 गेले किती उरणार आहेत? सर 4 उरतात, बरं का? म्हणजे बाकी किती उरते आपली? 4. आता एक लक्षात घ्या, 4 उरलाय ना. ओके, इथं वार कोणता आहे बाळांनो? गुरुवार आहे. मग गुरुवार पासून पुढे 4 दिवस जायचं. किती? 4 दिवस. बाकी जर 3 उरले असती तर 3 दिवस पुढे गेलो असतो. बाकी जर 5 उरली असती 5 दिवस पुढे गेलो असतो. मग आपली बाकी किती उरली? सर 4 उरले, बरं का? मग 4 दिवस पुढे जा. मग 4 दिवस कसं जाणार पुढं? चला, कोणता वार आहे तिथं? गुरुवार आहे. ओके, इथं गुरुवार आहे. चला 4 दिवस पुढे जाऊ. गुरुवार नंतर काय येईल? सर शुक्रवार. शुक्रवार नंतर काय येईल बाळांनो? शनिवार. शनिवार नंतर काय येईल बाळांनो? सर रविवार. आणि रविवार नंतर काय येईल बाळांनो? सोमवार. म्हणजे बघा 4 दिवस पुढे द्यायचे ना आपल्याला इथून गुरुवार पासून. 1 2 3 आणि 4. म्हणजे आपला वार कोणता येईल बाळांनो? सोमवार. म्हणजे सर इथं बरं का सोमवार येईल. कोणत्या तारखेला? 23 मार्च 2011 कोणता वार येईल? सोमवार. आलं लक्षात? कोणता वार येईल? सोमवार. ओके, हे लिहून घ्या. ओके, व्हिडिओ थांबून आणि प्रॅक्टिस. चला लिहा पटापट. अन्ना व्हिडिओ चालू. चला बाळांनो, तर आणखी एक तुमच्यासाठी मी पुढचे उदाहरण आणलेलं आहे. ओके, आता जे आपण मागचं उदाहरण बघितलं त्याच टाईपचं आणखी एक उदाहरण आणलेलं आहे. म्हणजे 2 उदाहरण 3 उदाहरण का बरं घेतोय आपण? कारण की तुम्हाला परफेक्ट समजायला पाहिजे म्हणून. ओके, तर चला इकडे लक्ष द्या. काय आहे बघा, 5 ऑगस्ट. काय म्हटलं? 5 ऑगस्ट 2012 सोमवार आहे. कोणता वार आहे बाळांनो? सोमवार. 5 ऑगस्ट 2012. तर 28 ऑगस्ट 2012 कोणता वार येईल? काय म्हटलं? 28 ऑगस्ट 2012 कोणता वार येईल? आता मला एक सांगा, वर्ष कसा आहे? सारखा आहे. 2012 घ्यायचा नाही. ऑगस्ट महिना कसा आहे? सारखा. घ्यायचा नाही. आपण काय घेतो? फक्त तारीख. मग तारीख काय आहे? 5 आणि 28. मग आपण या 28 मधून काय करतो? 5 वजा करतो. तर 28 मधून 5 वजा करा, बरोबर का? 28 मधून 5 वजा करा. 8तून 5 गेला किती उरेल बाळांनो? 3, बरोबर का? आणि हा 2, म्हणजे किती उरेल आपली? 23. 23 उरली. आता याला कंपल्सरी कशाने भाग देतो आपण? कशाने? 7ने सर. कशाने भाग देतो? 7ने. एक बाळांनो लक्षात ठेवा, जर बाकी तुमची 7च्या वरती उरली, 7 उरली, 7 त्यानंतर 8 9 अशी उरली, म्हणजे 7च्या वरती उरली, तर त्याला कंपल्सरी कशाने भाग द्यायचं? 7ने भाग द्यायचं. जर बाकी जर 7 उरली नाही,
6 उरली तर मग म्हणजे बाळांनो 6 निघते फक्त उरते 6. ओके, म्हणजे वजाबाकी येते 6. तर सोमवारपासून तेवढे दिवस पुढे जायचं. ओके, 5 वजाबाकी आली तर 5 दिवस पुढे जा. 4 आली तर 4 दिवस पुढे जा. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा बाकी 7च्या पुढे उरली तर 7ने भागून जी आपली बाकी उरते तेवढे दिवस पुढे जायचं. आपण अगोदर बघितलं. मग मला सांगा 23ला आपण कशाने भाग देणार आहेत आता? 7ने, कारण की 7 पेक्षा 23 कसा आहे? मोठा आहे म्हणून. चला पाडा म्हणा. 7 1 7, 7 2 12, 7 3 21. सर 7 3 21 झाला बरं का. 7 3 21 बरोबर का. हा 3 वरती लिहिला, 21 इथे लिहिला. 21 का बरं आपण 7च्या पाडा 21 पर्यंत म्हटलो ना म्हणून. मग काय करायचं? 23 आणि 21 यांची वजाबाकी करा. 23 मधून 21 गेले किती उरणार आहे बाळांनो? 2. सर बाकी 2 उरली बरं का. किती उरली? 2. वार कोणत्या बाळांनो इथं? सोमवार. सोमवारपासून 2 दिवस पुढे जा. सोमवारपासून 2 दिवस पुढं. तर काय येईल सोमवार नंतर? मंगळवार बुधवार बरोबर का. बघा इकडे लक्ष द्या, इथं सोमवार लिहितोय बरोबर. सोमवार नंतर काय येईल? मंगळवार. मंगळवार नंतर बुधवार. हा 1 आणि हा 2. 2 बाकी उरली ना म्हणून 2 दिवस पुढे आलो. म्हणजे वार कोणता येईल तुमच्या? बुधवार. कोणता वार येईल? बुधवार. ओके मित्रांनो, आज आपण एवढंच बघू, बाकीचं आपण उद्या बघणार आहोत. ओके, फक्त याला आणखी चांगल्या पद्धतीने समजून घ्या. नाही समजलं तर व्हिडिओ रिपीट करा. याच्याने काय होईल तुम्हाला परफेक्ट समजेल. ओके, आलं लक्षात बाळांनो? व्हेरी गुड. चला भेटू उद्या. बाय.